फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो, आपण आज बघणार आहोत तुमचं फर्स्ट चॅप्टर जे आपण सुरू केलं होतं. फर्स्ट चॅप्टर काय रे बाळांनो? तुमचं रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. यातला बराचसा पार्ट आपला बघून झाला होता मागच्या लेक्चर्स मध्ये. तर आपण क्विकली रिवाइज करून घेऊयात की आपण मागील लेक्चर्स मध्ये काय काय बघितलं. बाळांनो, वी हॅव स्टार्टेड विथ द टाइप्स ऑफ नंबर्स. नंबर्सचे टाइप्स बघितले होते आपण. सगळ्यात आधी बघितलं होतं नॅचरल नंबर्स, देन whole numbers, after that integer, rational numbers, right? मग आता rational numbers जी काही होती, the numbers which are in the form of m upon n, where your m and n are integers and n should not be equal to 0. असं बघितलं होतं आपण rational number ची डेफिनेशन. मग असे सगळे नंबर्स जे m upon n फॉर्म मध्ये असतात त्यांना आपण काय म्हणत होतो? रॅशनल नंबर्स. आणि तुम्हाला दोन कंडिशन्स अशा दिलेल्या होत्या. ते दोघंही कसे असतात? m आणि n इंटीजर्स असतात आणि तुमचा n जो आहे तो शून्य असायला नको. बरोबर बाळांनो, आता त्या रॅशनल नंबर्सला आपण काय केलं होतं? नंबर लाईन वर शो केलं होतं सगळ्यात आधी तुमच्या आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये. त्यानंतर आपण काय बघितलं होतं? कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. आता आपण काय बघणार आहोत रे बाळांनो? डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. डेसिमल रिप्रेझेंटेशन कसं करतो रॅशनल नंबर्सचं आपल्याला बघायचं आहे आता या एक्सरसाइज मध्ये. तर त्याआधी आपण रिप्रेझेंटेशन कसं करतात ते बघूया. सो डेसिमल रिप्रेझेंटेशन, decimal representation of rational numbers. डेसिमल फॉर्म म्हणजे काय असतो तुम्हाला माहितच आहे रे बाळांनो. 20.04 दिस इज नथिंग बट युअर डेसिमल फॉर्म. बरोबर, ज्या नंबर्स मध्ये तुमचा डेसिमल पॉइंट येतो त्याला म्हणतो आपण डेसिमल फॉर्म. सो वी आर गोइंग टू रिप्रेझेंट द रॅशनल नंबर्स विच आर इन द फॉर्म ऑफ m upon n. म्हणजे जे काही तुमचे रॅशनल नंबर्स असणार आहेत ते आपल्याला असं डेसिमल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायची आहेत. तर बाळांनो, आता यामध्येही तुमचे वेगवेगळ्या पद्धतीने डेसिमल रिप्रेझेंटेशन करता येतं तुमच्या रॅशनल नंबर्सचं. बाळांनो, सगळ्यात आधी आपण काय बघूया? सपोज माय 13/2 इज अ रॅशनल नंबर. हा माझा एक पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. मग या रॅशनल नंबरला आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे कशामध्ये? डेसिमल फॉर्म मध्ये. हियर युअर डिवायझर इज डिवायझर आणि डिव्हिडंड कोणता मला सांगा बरं बाळांनो. डिवायझर म्हणजे काय? ज्याने आपण डिवाइड करतो. डिव्हिडंड म्हणजे काय? जो डिवाइड होतो. तर तुमचा न्यूमरेटर नेहमी काय असतो? डिव्हिडंड असतो. डिव्हिडंड. आणि तुमचा डिनॉमिनेटर नेहमी काय असणार आहे? डिवायझर. ओके. सो आपल्याला जर याला रिप्रेझेंट करायचं असेल डेसिमल फॉर्म मध्ये तर आपल्याला डिव्हिजन करून घ्यायला लागणार आहे. बरोबर, यासाठी तुमची टेबल्स लर्न असायला हवी. जर कोणाचे टेबल्स लर्न नसतील बाळांनो तर टेबल्स लर्न करून घ्या. सो हियर 2 इज युअर डिवायझर अँड 13 इज युअर डिव्हिडंड. ओके. मला 2 चा टेबल तर सगळ्यांनाच येतो. ओके. सो 2 5 जा 10, 2 6 जा 12. बरोबर. मग 12 आपण सबट्रॅक्ट केला. 2 6 जा 12. रिमाइंडर किती आला रे बाळांनो तुमचा? 1. बरोबर. पण पुढे काही डिजिट आहे का तुम्हाला खाली घ्यायला? नाही. सो वी आर गोइंग टू गिव्ह द डेसिमल पॉइंट अँड गोइंग टू टेक 0 हियर, राइट? सो 2 5 जा 10 अँड द रिमाइंडर इज 0. आपण काय करतो? जोपर्यंत तुमचा रिमाइंडर 0 येत नाही तोपर्यंत डिवाइड करत असतो मोस्ट ऑफ द टाइम्स. मग आता आपल्याला 13 ला जर 2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर काय आलाय? 13 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय आलाय? 6.5. मग आपण 13/2 हा रॅशनल नंबर कसा शो केला डेसिमल फॉर्म मध्ये? 6.5. सो दिस इज नथिंग बट अ डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ अ रॅशनल नंबर. आता याला ज्या फॉर्म मध्ये जेव्हा तुमचा रिमाइंडर 0 येतो कुठल्याही रॅशनल नंबरला डेसिमल फॉर्म मध्ये लिहिताना जेव्हा तुमचा रिमाइंडर डिवाइड करताना 0 येतो त्याला म्हणतो आपण टर्मिनेटिंग रॅशनल नंबर्स.
टर्मिनेटिंग फॉर्म झाला हा तुमचा. हे तुम्हाला समजण्यासाठी मी रफली सॉल्व्ह करून दाखवलं होतं. सो यामध्येही तुमचे काय दोन टाइप्स पडतात, टर्मिनेटिंग फॉर्म अँड नॉन टर्मिनेटिंग फॉर्म. टर्मिनेटिंग फॉर्म and the second one is non-terminating form. Non-terminating form. ओके, मग आता टर्मिनेटिंग फॉर्मचा आपण एक्झाम्पल काय बघितलं होतं रे बाळांनो? 13/2 रॅशनल नंबर आपण कसा डिनोट केला होता डेसिमल फॉर्म मध्ये 6.5 आपण डिवाइड करून बघितलं होतं 6.5. ओके, नाउ नॉन टर्मिनेटिंग फॉर्म. आता नॉन टर्मिनेटिंग फॉर्म मध्ये तुम्हाला दोन सब केसेस बघायला भेटणार आहेत. सपोज नॉन टर्मिनेटिंग फॉर्मचे एक्झाम्पल घेताना मी घेतलं 10/3 10/3. आता मी काय घेतलंय रे बाळांनो 10/3. हे बघा टर्मिनेटिंग जो आहे मी तुम्हाला ते एकदा परत डिवाइड करून दाखवते म्हणजे तुम्हाला तिघही कसं होईल कंपेअर करता येतील. 2 ने आपण डिवाइड केलं होतं 13 ला. युअर न्यूमरेटर इज ऑलवेज डिव्हिडंट अँड युअर डिनॉमिनेटर इज ऑलवेज डिवायझर. सो 2 ने डिवाइड केलं 13 ला. 2 6 12 रिमाइंडर इज 1. आता खाली घ्यायला काही नाही म्हणजे आपण डेसिमल पॉइंट देणार आणि 0 इथे घेणार. सो 2 5 10 अँड नाउ द रिमाइंडर इज 0. मग तुमचा हा झालाय टर्मिनेटिंग फॉर्म 6.5 आन्सर आलाय. नाउ नॉन टर्मिनेटिंग फॉर्मचा आपण काय एक्झाम्पल घेतलं रे बाळांनो 10/3. मग आता तुमचा डिवायझर काय आहे आणि डिव्हिडंट काय. डिवायझर काय आहे रे बाळांनो तुमचा 3. डिव्हिडंट काय आहे रे बाळांनो तुमचा 10. बरोबर. सो 3 3s are 10 च्या जवळचा नंबर 3 च्या डबल मधला 3 3s are 9 रिमाइंडर 1. परत तुम्हाला काही इथे दिसतोय का वरून खाली घ्यायला नंबर नाही. सो वी आर गोइंग टू पुट हियर डेसिमल पॉइंट अँड गोइंग टू टेक 0 हियर. ओके, सो अगेन 3 3s are 9. परत रिमाइंडर काय आला तुमचा 0. आता रिमाइंडर आलाय तुमचा 1. बरोबर. मग आता रिमाइंडर 1 आलाय तर इथे काही नाहीये. मग आपल्याला परत डेसिमल पॉइंट नंतर इथे 0 घेता येईल. सो अगेन इट विल बिकम 3 3s are 9 रिमाइंडर 1. म्हणजे काय हा 1 जो आहे तो परत परत रिमाइंडर येणारच आहे तुमचा. ओके, दॅट मीन्स दिस 3 इज नथिंग बट रिकरिंग. म्हणजे हा 3 येतच राहणार आहे तुमचा. बरोबर. म्हणजे काय तुम्हाला रिमाइंडर 1 भेटणार नेहमी. परत तुम्ही काय 0 घेणार आणि 3 3s are 9 करणार. परत तुमचा रिमाइंडर किती येईल मग 1. दॅट मीन्स दिस इज युअर नॉन टर्मिनेटिंग फॉर्म जिथे तुमचा 3 काय आहे रिकरिंग आहे. रिकरिंग म्हणजे काय रिपीट होतच आहे. तो कधी थांबणार आहे का नाही. दॅट मीन्स दिस इज नथिंग बट हियर नॉन टर्मिनेटिंग फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर. मग जेव्हा नॉन टर्मिनेटिंग फॉर्म असतो रॅशनल नंबरचा जेव्हा नॉन टर्मिनेटिंग फॉर्म असतो तर तिथे डिजिट्स रिपीट होत असतात. मग आता डेसिमल पॉइंट नंतरचा कुठला डिजिट माझा रिपीट होतोय रे बाळांनो इथे 3 रिपीट होतोय. बरोबर. मग आता 10/3 चा आपण डिव्हिजन केलं होतं 3.3. हा 3 जो आहे तुमचा डेसिमल पॉइंट नंतरचा तो कंटिन्युअसली रिपीट होतोय. मग आता तो रिपीट होतोय ते कसं दाखवणार आपण तर त्याच्या डोक्यावर आपण एक पॉइंट ठेवतो, डॉट ठेवतो. जर तुमचा नॉन टर्मिनेटिंग फॉर्म मध्ये एकच डिजिट रिपीट होत असणार आहे तर त्याच्या डोक्यावर आपण म्हणजे त्याच्यावरती पॉइंट ठेवत असतो. सो दिस शोज दॅट दिस 3 इज कंटिन्युअसली रिकरिंग ऑर रिपीटिंग. आलं लक्षात. सो 10/3 इज अ नॉन टर्मिनेटिंग फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. जर तुम्ही डेसिमल रिप्रेझेंटेशन करताय 10/3 चं तर ते कुठल्या फॉर्म मध्ये जात आहे नॉन टर्मिनेटिंग. तिथे तुमचा एक डिजिट जो आहे डेसिमल पॉइंट नंतर तो रिकरिंग आहे. बाळांनो जसं की मी म्हटलं होतं की नॉन टर्मिनेटिंग मध्ये तुम्हाला 2 सब केसेस बघायला भेटणार आहात. तर दुसरी सब केस काय असणार आहे इथे काय होतंय रे बाळांनो तुमचा एकच डिजिट रिपीट होतोय. बरोबर. मग
दुसऱ्या केसमध्ये काय होणार आहे तुमचा 2, 3, 4, 5 असे कितीही डिजिट रिपीट होऊ शकतात. बाळांनो, तर मी अजून एक एक्झाम्पल घेते 20/11. तर आपण डिवाइड करून बघूयात. 20 तुमचा काय होणार आहे डिव्हिडंड अँड 11 इज डिवायझर. सो 11 ने डिवाइड करूयात आपण 20 ला. बाळांनो, 11 चा टेबल तुम्हाला येतोच. 11 1 जा 11, 2 जा 22. सो आपल्याला 1 जानेच डिवाइड करायला लागणार आहे. सो 11 सबट्रॅक्ट केला 20 मधून, रिमाइंडर इज 9. सो here we don't have any digit to take down, so we are going to put the decimal point here. So we can take here 0. मग हा झाला 90. 11 8 are 88. 88 सबट्रॅक्ट केला 90 मधून, रिमाइंडर आला तुमचा 2. मी आता डेसिमल पॉइंट घेतला म्हणून इथे डायरेक्टली 0 घेते. सो इट बिकम्स 20 अँड अगेन 11 1 जा 11. रिमाइंडर किती उरला तुमचा 9, राइट. Now again I am going to take 0 here as I have already taken decimal point here, so I can directly take 0 here. So it becomes 90. So again 11 8s are 88. So I am going to subtract 88 from 90. So it becomes remainder as 2. बरोबर. मग परत 2 वर मी घेतला 0 because I don't have any digit to take down and I have already taken decimal point here, so I can directly take 0. So it becomes 20. Now I am going to subtract 11. 11 1s are 11 and the remainder is 9. बरोबर. म्हणजे काय, हा 9 परत रिपीट होणार आहे तुमचा. म्हणजे 0 घेतल्यानंतर इथे होईल तुमचा 90. मग मी 90 मधून परत 88 म्हणजे 11 8 चा मायनस करणार. पण तुम्हाला इथे काय बघायला भेटतंय रे बाळांनो, 1.8181. म्हणजे काय, हा 81 जो आहे तो कंटिन्युअसली रिपीट होत आहे. जसं आपला इथे 3 रिपीट होत होता, रिकरिंग होता, तसंच इथे तुमचं रिकरिंग काय आहे 8181. इथे एकच डिजिट रिपीट होत होता, इथे काय होतंय तुमचे 2 डिजिट जे आहेत डेसिमल पॉइंट नंतर ते रिपीट होत आहे. सो दिस इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ नॉन टर्मिनेटिंग फॉर्म, बट हियर वी आर गोइंग टू हॅव two digits as a recurring digits. मग तुम्हाला इथे काय भेटतंय आन्सर as 20/11. 20/11 is equals to 1.81. आपण इथे काय केलं होतं, तुमचा जेव्हा एक डिजिट रिपीट होत होता तुम्ही काय केलं, त्याच्या डोक्यावर एक पॉइंट ठेवला होता, म्हणजे डॉट ठेवला होता. तसंच जेव्हा इथे 2 डिजिट रिपीट होणार आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिजिट जेव्हा रिकरिंग असतील डेसिमल पॉइंट नंतर, तर त्याच्यावरती आपण असा बार दाखवत असतो. ओके. मग आता जेवढे डिजिट रिपीट झाले त्यांच्यावर मी काय दाखवलं, बार. इट मीन्स दिस 8181 विल बी रिकरिंग. सो दिस इज द 2 केसेस ऑफ नॉन टर्मिनेटिंग फॉर्म वेअर एकच, पहिल्या केसमध्ये काय होतंय तुमचा एकच डिजिट रिपीट होतंय, म्हणून एकच डिजिट रिपीट जर होत असेल तर तुम्ही त्याच्या डोक्यावर काय दाखवलाय, डॉट दाखवलाय. आणि जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिजिट्स रिपीट होत असतील तर त्याच्या डोक्यावर तुम्ही दाखवणार आहात बार. सो दिस इज हाऊ वी कॅन रिप्रेझेंट रॅशनल नंबर्स इन द डेसिमल फॉर्म. पहिलं होतं आपलं टर्मिनेटिंग फॉर्म, ज्याचं एक्झाम्पल घेतलं आपण. रिमाइंडर काय, तो डिवाइड केल्यानंतर 0. तसंच इकडे काय होतोय तुमचा एक डिजिट रिपीट होतोय, इकडे 2 डिजिट रिपीट होत आहेत. सो नाव हे झाले तुमचं डेसिमल रिप्रेझेंटेशनचं बेसिक आपण बघितलं. नाव वी विल स्टार्ट विथ द प्रॅक्टिस सेट 1.3. बाळांनो, तुमचा क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. आता बाळांनो तुम्हाला इथे काय दिलेलं आहे, फर्स्ट सब क्वेश्चन 9/37. So your divisor is 37 and dividend is 9. 37 चा टेबल येतो का तुम्हाला? कदाचित येत नसणार, कारण मलाही येत नाही. तर आपण काय करूयात, बनवून घेऊयात बाळांनो. सो बघा, तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगते, कदाचित तुम्हाला ती माहितीही असेल. 5th स्टँडर्ड मध्ये मोस्टली आपण यूज करतो जेव्हा अशी मोठी मोठी डिव्हिजन्स येतात. बघा, यासाठी तुम्हाला ऍटलीस्ट 2 to 10 पर्यंतची टेबल्स लर्न हवीत. ओके. मोस्ट प्रोबॅबली ती सगळ्यांचीच लर्न असतात. सो 3 चा टेबल आपण आधी लिहून घेणार आहोत. आय होप तुम्हाला सगळ्यांना येतो, सो मी पटपट लिहिणार आहे.
काय केलं मी आधी 3 चा टेबल लिहून घेतला, तसंच मी इकडे काय करणार आहे 37 चा टेबल बनवायचा आपल्याला, बरोबर आहे. मी 3 चा टेबल लिहून घेतला आणि या साईडला मी 7 चा टेबल लिहून घेणार आहे. ओके, सो 3 चा टेबल लिहिला, 7 चा टेबल लिहिला आणि आपण लिहिणार आहोत आता 37 चा टेबल. बघा बाळांनो, आपल्याला 37 चा टेबल लिहिताना काय करायचंय, 7 च्या ज्या काही युनिट प्लेसला नंबर्स आहेत बघा, याचा युनिट प्लेस आणि याचा जो काही नंबर आहे तो याच्यात ऍड करायचा आहे. सो ऍज दिस युनिट प्लेस आय एम गोइंग टू राईट डाऊन ऍज इट इज. ओके, 7 ऍज इट इज लिहिला आणि हा सिंगल डिजिट आहे सो 3 ऍज इट इज लिहिला. 37 वन जा 37, 37 टू जा, याचा युनिट प्लेस काय आहे बाळांनो 4, मी 4 ऍज इट इज लिहिला आणि इथला नंबर 3 च्या टेबल मधला नंबर आणि याचा उरलेला जो काही नंबर आहे 10th प्लेसचा तो मी काय करणार आहे याच्यामध्ये ऍड करणार आहे. 6 + 1 इज 7, सो 37 टू जा 74. नाव याचा युनिट प्लेस काय तुमचा 1. एक काम करायचं नाही तर सगळे युनिट प्लेस जे आहेत ते आधीच लिहून घेतली तरी चालणार आहे. सो हियर युनिट प्लेस काय 1 ऍज इट इज लिहिला आणि याचा 9 + 2 इज 11. ओके, now 8 as it is, 12 + 2 is 14, 5 as it is, 15 + 3 is 18, 2 as it is, 18 + 4 is 22, 9 as it is, 21 + 4 is 25, 6 as it is, 24 + 5 is 29, 3 as it is, 27 + 6 is 33, 0 as it is, 30 + 7 is 37, 37 10s are 370. बाळांनो, हा झाला तुमचा 37 चा टेबल. मग आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त डिवाइड करायचं. या पद्धतीने तुम्ही टेबल फॉर्म करून घेतला तरी चालणार आहे. ओके, किंवा तुम्ही मल्टिप्लिकेशन करून केलं तरी चालणार आहे. बाळांनो, आता आपण डिवाइड करूयात 37 ने 9 ला. ओके, here your divisor is greater and dividend is smaller, that means we need to take the decimal point. कधी आपण 0 सबट्रॅक्ट करणार, रिमाइंडर आला तुमचा 9. मग आता आपण इथे काय 0 ने सबट्रॅक्ट केलं होतं, सो वी आर गोइंग टू टेक हियर 0. आता तुमचा परत काय आहे, डिव्हिडंड इज स्मॉलर दॅन डिवायझर. मग आपल्याला काय करायला लागणार आहे, इथे डेसिमल पॉइंट 0 घेतला आपण, कारण वरून खाली घ्यायला आपल्याला डिजिट नाहीये, देयर इज नो डिजिट टू टेक डाऊन, सो इट बिकम्स 90, जो 37 पेक्षा मोठा झाला. मग आता 37 च्या टेबलमध्ये 90 च्या जवळचा कुठला नंबर आहे का आपण बघूयात बरं. हो आहे की, 37 2s are 74, सो 37 2s are 74. रिमाइंडर किती आला रे बाळांनो, 6 and 1. ओके, 16 आला तुमचा रिमाइंडर. बाळांनो, आता तुमचा 16 आहे स्मॉलर कशापेक्षा, तुमच्या डिवायझर पेक्षा. मग आपण ऑलरेडी डेसिमल पॉइंट घेतलाय, सो वी कॅन टेक 0 हियर. मग आता झाला तुमचा 160. मग 160 च्या जवळचा नंबर आपल्याला बघायचा आहे तुमच्या 37 च्या टेबलमध्ये. 160 पेक्षा स्मॉलर नंबर कुठला आहे, 148. 37 4s are 148. सो 37 4s are 148. सबट्रॅक्ट केलं आपण. ओके, आता सबट्रॅक्शन करून घेऊया. रिमाइंडर किती आला, 10 - 8 is 2, 5 - 4 is 1 and 0. 12 आला तुमचा रिमाइंडर. आता परत हा तुमचा झालाय स्मॉलर 37 पेक्षा, सो वी कॅन टेक 0 as we have already taken the decimal point here. So it becomes 120. 120 पेक्षा स्मॉलर नंबर कुठला आहे तुमच्या 37 च्या टेबलमध्ये, 111. सो 37 3s are 111. सो 120 मधून सबट्रॅक्ट करूयात 111. सो रिमाइंडर इज 9.
रिमाइंडर उरला तुमचा 9. मग परत काय करणार आहे आपण, 0 गेला मग तो काय होणार 90. म्हणजे काय, इथून तुमची प्रोसेस परत काय होते, रिपीट होते. बरोबर, म्हणजेच काय 2 4 3 काय होतोय तुमचा, रिकरिंग येतोय, रिपीट होतोय. परत काय होईल इथे 90. मग मी 90 मधून परत 74 मायनस करणार, परत माझा रिमाइंडर उरलेला 60. मग परत तो 160 होणार, परत मी सबट्रॅक्ट करणार 148. हीच प्रोसेस परत तुमची काय होते, रिपीट. सो ऑन दिस ऑनवर्ड्स रिपीटेशन. रिपीटेशन. ओके, देअरफॉर मग आपला हा कुठला फॉर्म झाला रे बाळांनो, टर्मिनेटिंग की नॉन टर्मिनेटिंग. ऑब्विसली नॉन टर्मिनेटिंग, पण इथे तुमचे 3 डिजिट जे आहेत रिकरिंग आहेत. सो आपण कसं लिहिणार, 9/37 इज इक्वल टू 0.243. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, जर 1 डिजिट रिकरिंग असेल तर आपण त्याच्यावरती डॉट देतो, आणि जर 2 पेक्षा जास्त डिजिट जर रिकरिंग असतील तर त्याच्यावरती आपण बार देतो. मग या तिघही डिजिटवर आपण बार देणार आहोत, कारण हे तिघही डिजिट रिकरिंग आहे. सो decimal representation of this rational number 9/37 is equal to 0.243 which is recurring. Okay, so बाळांनो हा आपण सॉल्व केला प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 1 मधला फर्स्ट सब क्वेश्चन जो तुम्ही नोट डाऊन करून घेणार आहात. आणि बाळांनो आपण भेटूयात आता आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण उरलेली सगळी सब क्वेश्चन सॉल्व करून घेणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.